मी डॉक्टर आरती साठे. आज आपण बघतोय गाठीचा झुणका. त्याच्यामध्ये थोडं तेल जास्त घालायचं, त्याच्यानंतर हिंग, मोहरी, जिरे, तर हळद घालायची आणि याच्यामध्ये ना थोडी बडीशेप आणि ओवा घालायचा आणि टोमॅटो चिरलेला घालायचा. हे थोडं परतून घ्यायचं. हळद थोडीशी घालते. असं परतून घ्यायचं जरा. त्याचा ओलसरपणा जरा कमी झाला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण वाटीभर पाणी घेऊया. हे बघा, हे बघा, असा थोडा टोमॅटो शिजला. किंचित मीठ घालायचं. टोमॅटो शिजताना किंचित मीठ घालायचं. आता थोडी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर फोडणीत थोडी आणि नंतर थोडी पाण्यामध्ये असं घालायचं नेहमी, म्हणजे त्याचं फ्लेवर खूप छान लागतो, स्वाद चांगला लागतो. आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया. तुम्हाला जेवढा बनवायचा आहे, जितक्या माणसांकरता त्याप्रमाणे हे सगळं प्रमाण तुम्ही घ्या. हा जो झुणका होईल हा 3 ते 4 माणसांना पुरेसा होईल. आता याला उकळी येऊ द्या. याच्यामध्ये आता हे मीठ जे आहे हे प्रत्येकाच्या अंदाजाने आणि चवीप्रमाणे घालायचे आहे. मीठ घातलं, हे तिखट घातलं. जर तिखट हवं असेल तर जास्ती तिखट घाला, मध्यम हवं असेल तर मध्यम. आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची. अशी रंगही अतिशय सुरेख येतो झुणक्याला आणि चव पण, फ्लेवर पण वेगळा लागतो. आता याला उकळी आलेली आहे, तर आता पीठ जे आहे ते असं थोडं थोडं एका हाताने घालायचं आणि एका हाताने ढवळायचं. या ज्या गाठीचा झुणका आहे हा जास्ती खमंग लागतो. हे बघा, हे बघा, झुणका आहे त्याच्यामुळे तो घट्ट असणार, त्या अनुषंगाने पीठ घालायचं. तुम्हाला जर पातळ पिठल्यासारखं पाहिजे असेल तर तुम्ही पाणी जास्त घाला आणि पीठ त्या प्रमाणाने. इथे मी बारीक बेसन वापरलेलं आहे. ओवा आणि बडीशेप घातल्यामुळे ते पचायला सोपं जातं. हे बघा, तर एवढं पीठ घातलंय आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. हे जरा वाफ आली की हे बघा, अतिशय छान रंग आलेला आहे, शिजलेला आहे. आणि हे झाल्यानंतरही थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं. वरती थोडं कच्चं तेल घालायचं. आणि हे ठेवून द्यायचं. छान
सगळ्याचा वास लागतो. मला खात्री आहे की तुम्ही हे करून बघाल आणि तुम्हाला ती चव नक्की आवडेल. धन्यवाद.